वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा सेकंड इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फॉर द वर्किंग प्रोफेशनल यांची टीचिंग स्कीम समजून घेणार आहे। म्हणजे कुठले कुठले सब्जेक्ट इथे स्टडी करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। बघा, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तसेच ही टीचिंग स्कीमची PDF फाईल हवी असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा, तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्याकडून आलेला हा टीचिंग स्कीम सिलेबस आहे। बघा, फोर्थ सेमिस्टर म्हणजे कुठले कुठले सब्जेक्ट स्टडी करायचे ते आपण इथे समजून घेणार आहे। कोर्स टायटल म्हणजे सब्जेक्टचं नाव, ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म, त्यानंतर इथे बघा CL, TL आणि LL। CL म्हणजे क्लासरूम लर्निंग, म्हणजे किती तुमचे लेक्चर्स होतील एका वीकमध्ये। TL म्हणजे ट्युटोरियल लर्निंग आणि LL म्हणजे लॅबोरेटरी लर्निंग, म्हणजे एका वीकमध्ये तुमचे किती प्रॅक्टिकल असतील ते त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। पुढे तुमच्या पेपरचं ड्युरेशन आहे, नंतर टीचिंग स्कीम त्यांनी दिलेली आहे। बघा, टीचिंग स्कीम आपण डिटेलमध्ये समजून घेऊ, कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत ते। बघा, पहिला सब्जेक्ट तुमचा इथे जो आहे मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट। बघा, मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, कारण मोस्टली क्वालिटी पर्पजसाठी हा सब्जेक्ट तिथे यूज केला होता। म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेल्यानंतर एखाद्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी चेक करतात हे तुम्हाला इथे शिकवलं जातं आहे। बघा, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MAM, क्लासरूम लर्निंग। म्हणजे इथे एका वीकमध्ये तुमचे 4 लेक्चर होतील, एक तासाचे। एका बॅचचं तुमचं 2 तासाचं प्रॅक्टिकल असेल। तुमचा इथे पॅटर्न असेल 30-70 मार्क्सचा, म्हणजे 30 मार्क्सची तुमची इथे कॉलेज लेवलला एक्झाम होईल, 70 मार्क्सची तुमची बोर्ड एक्झाम होईल। असं 100 आउट ऑफ तुम्हाला 40 मार्क्स इथे पाहिजे। टोटल विथ प्रॅक्टिकल वेटेज याचं 175 मार्क्सचं आहे। इथे बघा, प्रॅक्टिकलला त्याने 25 हॅश दिलेला आहे। बघा, तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर प्रॅक्टिकलला इथे 25 हॅश आहे। म्हणजे याचा अर्थ काय, एक्सटर्नल असेसमेंट होईल। म्हणजे तुमची इथे प्रॅक्टिकलला एक्सटर्नल जिथे असेल, म्हणजे दुसऱ्या कॉलेजचे सर येऊन तुमचे इथे ओरल प्रॅक्टिकल जिथे कंडक्ट करतील। त्यानंतर प्रोडक्शन प्रोसेस हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे। प्रोडक्शन बऱ्यापैकी थेरी सब्जेक्ट आहे, पण मग इथे तुमचं सेम 4 तास तुमचे एका वीकमध्ये लेक्चर होतील, 2 तासाचं प्रॅक्टिकल असेल एका बॅचचं। सेम पॅटर्न 30-70 मार्क्स आणि विथ प्रॅक्टिकल 125 मार्क्स इथे वेटेज आहे। बघा, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी। बघा, फ्लुइड मेकॅनिक्स आणि मशिनरी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, आणि इथे सगळे तुम्हाला इथे न्यूमरिकल स्टडी करायचे आहेत। बऱ्यापैकी न्यूमरिकल तुम्हाला इथे स्टडी करायचे आहेत। आणि बघा, या सब्जेक्टचा तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। स्टोअर सेक्शनला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला FMMचा तिथे कोर्स दिसेल। बघा, शॉर्ट फॉर्म इथे FMM, याचा तुम्हाला कोर्स दिसेल, तो कोर्स तुम्ही तिथे ॲक्सेस करू शकता। बघा, सेम पॅटर्न आहे 30-70 मार्क्स विथ प्रॅक्टिकल, याचं वेटेज आहे 175 मार्क्स आणि ते 25 हॅश दिलेलं आहे। म्हणजे ते एक्सटर्नल असेसमेंट तुमची असेल। देन नेक्स्ट, इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन। आता इथे तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला शिकवलं जाईल। आता एका वीकमध्ये एकच लेक्चर असेल 1 तासाचं, आणि इथे तुमचं विथ प्रॅक्टिकल वेटेज आहे 50 मार्क्सचं। त्यानंतर कम्प्युटर ॲडेड ड्राफ्टिंग। बघा, मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट, म्हणजे या सब्जेक्टच्या बेसवर तिथे तुम्हाला जॉब भेटू शकतो। म्हणजे तुम्हाला तिथे अपग्रेड तुम्ही तिथे होऊ शकता। बघा, आता कारण इथे तुम्हाला ऑटोकॅड सॉफ्टवेअर स्टडी करायचं आहे, आणि तिथे याची सुद्धा तुमची एक्सटर्नल असेसमेंट असेल। बघा, इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलं 25 हॅश विथ प्रॅक्टिकलचं वेटेज आहे 50 मार्क्स, आणि इथे एक्सटर्नल असेसमेंट इथे असेल। बघा, आता नेक्स्ट आपण इथे बघू फंडामेंटल्स ऑफ पायथन प्रोग्रामिंग। बघा, इथे बऱ्यापैकी तुम्हाला इथे ऑटोमेशनचा टच तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे, कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटला इथे ऑटोमेशन माहिती असलं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट, कम्प्युटरचा पार्ट इथे माहिती असला पाहिजे। त्या ठिकाणी फंडामेंटल्स ऑफ पायथन प्रोग्रामिंग याचं फक्त प्रॅक्टिकल त्यांनी दिलेलं आहे इथे। बघा, ते प्रॅक्टिकल 25 ॲट दी रेट आहे, म्हणजे इंटरनल असेसमेंट असेल। म्हणजे तुमची इंटरनल तिथे एक्झाम होईल कॉलेज लेवलला, आणि 50 मार्क्सचं टोटल वेटेज आहे। टोटल वेटेज आहे इथे सगळं 625 मार्क्सचं। बघा, अशी ही तुमची सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्किंग प्रोफेशनल यांची टीचिंग स्कीम आहे। याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटतील। थँक्यू।